नमस्कार, मी रेश्मा गुंजाळ. कर्नाटक केबल नेटवर्क मध्ये आपलं स्वागत. दिवसभरातल्या घटना आणि घडामोडींचा आढावा आपण घेणार आहोत. मात्र सुरुवात करूयात हेडलाईन्सने. आध्यात्मिक वारकरी शिक्षण संस्थेच्या नवीन वास्तूचे उद्घाटन हरिभक्ती पारायण श्री कृष्ण महाराज लांबे यांच्या हस्ते संपन्न. सामान्य नागरिकांची फसवणूक करणारा चोर नवी मुंबई नेरूळ पोलिसांच्या ताब्यात. आणि महाराष्ट्रातील विधानसभा शांततापूर्ण वातावरणात संपन्न. आध्यात्मिक वारकरी शिक्षण देणारी आणि मोफत निवासी व्यवस्था असणाऱ्या आध्यात्मिक वारकरी शिक्षण संस्थेचं उद्घाटन गुरुवारी करण्यात आलं. या प्रसंगी आमदार विवेक पाटील यांच्या हस्ते व्यायामशाळेचं उद्घाटन देखील करण्यात आलंय. कोकण विभागातील एकमेव शालेय शिक्षणासहित आध्यात्मिक वारकरी शिक्षण देणारी व मोफत निवासी व्यवस्था असणाऱ्या आध्यात्मिक वारकरी शिक्षण संस्थेच्या नूतन वास्तूचे उद्घाटन हरिभक्ती पारायण श्री कृष्ण महाराज लांबे यांच्या हस्ते गुरुवारी करण्यात आले. या प्रसंगी आमदार विवेक पाटील, आमदार सुरेश लाड, दत्तात्रय मसूरकर, भीमकांत शेठ पाटील, हनुमान शेठ पिंगळे आदी मान्यवरांसह वारकरी समुदाय उपस्थित होता. या प्रसंगी आमदार विवेक पाटील यांच्या हस्ते व्यायामशाळेचे तर आमदार सुरेश पाटील यांच्या हस्ते वाचनालयाचे उद्घाटन करण्यात आले. पंधरा 20 वर्ष अपेक्षित असणारा उपक्रम या शाळेच्या माध्यमातून त्यांनी सुरू केलेला आहे. आपल्या सर्वांच्या वतीनं त्यांना मनपूर्वक ह्या कामाबद्दल शुभेच्छा देतो. आणि या शुभेच्छा देत असताना मला अतिशय आनंद वाटला की महाराजांना विचारलं कसल्या प्रकारचं शिक्षण आपण देणार आहोत. तर आपल्या अध्यात्मातला अगदी सर्वोत्कृष्ट वेद आहे, या वेदांचा सुद्धा अभ्यास या ठिकाणी मार्गदर्शन विद्यार्थ्यांना देणार. आपल्या सर्वांना माहिती आहे की आज जे जगामध्ये शोध लागतात त्या सगळ्या शोधांचं मूळ कुठं असेल तर आपल्या धर्माच्या वेदामध्ये. आणि नेमकं त्या वेदाचा अभ्यास आणि आपल्याला खऱ्या अर्थाने अभ्यास केला जात नाही. आणि तो अभ्यास करण्याची सुरुवात रायगड जिल्ह्यामध्ये उशिरा का होईना आता सुरू झालेली आहे. मला आठवतं शाळेत असताना मला एक नरोटीची उपासना असे एका पुस्तकामध्ये भराव, तेव्हा त्यावरचे आमचे शिक्षक फार मन लावून सांगायचे नरोटीची उपासना म्हणजे काय, तर त्या नारळामधल्या पाणी, त्या नारळामधलं खोबरं याच्यापेक्षा त्या नरोटी जी वरची आहे तिचीच उपासना आपण जास्त करतो. आणि फार चांगलं आम्हाला शिकवायचं. आता नरोटीची उपासना होणार नाही तर नारळाची न पाण्याची उपासना आजच्या शाळेच्या माध्यमातून आपल्या जिल्ह्यात. हे खरा धर्म काय, त्या धर्माला शास्त्रीय कारण प्रत्येक ठिकाणी शास्त्रीय कारण. मला आठवतं मी लहान होतो तेव्हा मी माझ्या आजोबांना विचारतो आपण जेवताना पाणी सोड. आता सोडत नाही फारसे लोक, नाही सोडत. तेव्हा मी आजोबांना विचारतो आजोबा हे पाणी वाया काय घालवतं ताटाच्या भोवती सोडून. तेव्हा मला आजोबा असे सांगायचे अरे बाळा ते पाणी वाया घालवत नाही. हे पाणी सोडण्यामागचा उद्देश हा असा आहे का जे आपल्याकडे आपला खाली बसतो जेवायला आणि त्यावेळेस काय जंतू माती काय धुळीचे कण येतात, ते धुळीचे कण आपल्या अन्नात मिसळू नये म्हणून खऱ्या अर्थानं पाणी त्या ठिकाणी आपण सोडतो असं मला आजोबा सांगायचे. म्हणजे आपल्या धर्मामध्ये असणाऱ्या प्रत्येक गोष्टीचा संबंध हा शास्त्रीय कारणासाठी. आणि मगाशी मी उल्लेख केला वेदांचा. मी बऱ्याच वेळा सांगतो आपल्या वारकरी मंडळाच्या कार्यक्रमावर जातो सांगतो की 5000 वर्षापूर्वी पुष्पविमान आपल्या धर्मात शोध लागला 19व्या शतकात. पर्जन्यास्त्र आपल्या धर्मामध्ये 5000 वर्षापूर्वी उल्लेख आहे. आज तरी ऐकवा पर्जन्यास्त्र नाही तेवढे मोठमोठे दुष्काळ कशाला पडले असते. म्हणजे ज्या धर्मामध्ये आपला 5000 वर्षापासून ज्याचा उल्लेख आहे त्याची अंमलबजावणी जग एवढ्या पुढे गेल्यानंतर सुद्धा आधी झाली नाही. मला वाटतं या शाळेत शिकणारी मुलं हे आध्यात्मिक वारकरी शिक्षण घेता घेता पुढे वैज्ञानिकच होतील अशा प्रकारची मला निश्चित आहे. कारण विज्ञान आणि हिंदू धर्म हे एकमेकाची सांगड फार चांगली म्हणजे सांगड आहे आणि त्याचा उपयोग निश्चितपणे होईल असं मला वाटतं. उरण मतदारसंघाचे शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार आमदार विवेक पाटील यांनी बुधवारी आपल्या मतदानाचा हक्क बजावला.
आणि विश्वास व्यक्त केला की शेका पक्षाचाच विजय हा नक्की होणार। उरण मतदारसंघाचे उमेदवार आमदार विवेक पाटील यांनी सुद्धा मतदानाचा हक्क बजावत शेतकरी कामगार पक्षाचा विजय निश्चित असल्याचा विश्वास व्यक्त केला। पनवेल विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार बाळाराम पाटील यांनी बुधवारी आपल्या कुटुंबासह मतदान करून आपल्या मतदानाचा हक्क बजावला। पनवेल विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार बाळाराम पाटील यांनी आपल्या कुटुंबासह मतदानाचा हक्क बजावला। यावेळी बाळाराम पाटील यांच्या पत्नी राजश्री पाटील, मुलगी तसेच रायगड जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष अरविंद म्हात्रे तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। इतरही काही महत्त्वपूर्ण घडामोडींचा वेध आपण घेणार आहोत, मात्र तुर्तास बातमीपत्रामध्ये वेळ झाली अल्पशा विश्रांतीची। तुम्ही पाहत रहा कर्नाळा केबल नेटवर्क। स्वप्न साकार बाजू बंद माथ्यावर मेहंदी करे पूर्ण शृंगार आईच्या बाळाला चेन लॉकेट नक्षीदार आणूया अंगठी बाळी नाचवाला डौलदार पटेल ज्वेलर्स पटेल ज्वेलर्स पटेल ज्वेलर्सचे अलंकार 916 BIS हॉलमार्कच्या दागिन्यांचे पनवेल मधील एक प्रशस्त शोरूम पटेल ज्वेलर्स। गोल्ड, सिल्वर, डायमंड, प्लॅटिनम। पटेल ज्वेलर्स, जोशियाळी, पनवेल। वासन टोयोटा, आपकी मनपसंद कारों का शोरूम वासन टोयोटा। फॉर्च्यूनर, इनोवा, न्यू करोला अल्टिस, इटियोस क्रॉस और लीवा जैसी शानदार गाड़ियों का शोरूम वासन टोयोटा। सर्वोत्तम सेवा से आपको संतुष्टि दिलाना हमारा दायित्व है।
आपकी गाड़ियों का पूरा ख्याल रखने की जिम्मेदारी हम उठाते हैं। गाड़ी की तकनीकी जांच के लिए हमारे यहाँ कार्यरत हैं अनुभवी मैकेनिक्स। इसीलिए तो 3Q यानी क्विक, क्वालिफाई और क्वालिटी है हमारी पहचान। बेहतर क्वालिटी के साथ साथ हॉस्पिटलिटी और सर्विस हमारी अलग पहचान है। हमारे यहाँ उपलब्ध है एक्सचेंज ऑफर विद यूट्रस। आपके भरोसे पर खरा उतरेगा आपका अपना शोरूम वासन टोयोटा। हमारा पता है वासन टोयोटा, प्लॉट नंबर 66, पलसपा फाटा और कोलखे विलेज के पास, पुराने मुंबई पुणे हाईवे पर, पनवेल। हमारे संपर्क नंबर है फॉर सेल्स 8652789999, फॉर सर्विस 02143 66299। टोयोटा कंपनी की शानदार गाड़ियों का शोरूम वासन टोयोटा। संजय मोरेश्वर पोद्दार ग्रुप वेंचर आणि दादरची सुप्रसिद्ध सुवर्णकार पेढी पांडुरंग हरिवैद्य ज्वेलर्स आता पनवेलमध्ये सोने चांदी, हिरे मोती व अन्य दागिन्यांकरता पनवेलकरांसाठी सुरू झाले एक अद्ययावत व प्रशस्त दालन। दागिने सोन्याचे असो किंवा चांदीचे, हिऱ्यांचे अथवा प्लॅटिनमचे, दागिन्यांसाठी हवी चोख शुद्धता, दागिन्यांच्या हव्या नवनवीन डिझाईन्स, दागिन्यांची हवी भरपूर व्हरायटी व दागिने खरेदीसाठी हवे एक विश्वासपात्र नाव अर्थात पांडुरंग हरिवैद्य ज्वेलर्स। इथे आपल्याला मिळतील फक्त 916 आणि 9580 BIS हॉलमार्कच्या सर्टिफाईड दागिन्यांची असंख्य डिझाईन्स, मंगळसूत्र, पाटल्या, राणीहार, शिंदेशाही तोडे, हिऱ्यांचे दागिने, चेन, ब्रेसलेट, चांदीची भांडी व पूजेची उपकरणे, हॉलमार्क दागिन्यांची भरपूर मोठी रेंज इथे उपलब्ध आहे। सोन्याची शुद्धता, परंपरा व नाविन्यता जपणारी पनवेल मधील एक विश्वासपात्र सुवर्णपेढी पांडुरंग हरिवैद्य ज्वेलर्स आणि संजय मोरेश्वर पोद्दार ग्रुप वेंचर, शॉप नंबर 1, कर्नाला रॉयल, नियर MTNL, पनवेल। फोन 022 2745 4411। आणि विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। वळूयात पुढच्या एका बातमीकडे। नेरूळ पोलिसांनी एका चोराला अटक केली आहे। या चोरांची टोळी अगदी शिताफीनं गाडीमध्ये बसलेल्या प्रवाशांची फसवणूक करीत असत। कोणत्या तरी बहाण्याने गाडीत बसणाऱ्यांना गाडीतून खाली उतरवायचे आणि गाडीतून वस्तू चोरायच्या, यामध्ये हे चोर पटाईत होते। नवी मुंबई नेरूळ पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे। हा आरोपी गाड्यांमध्ये बसलेल्या नागरिकांची फसवणूक करून त्यांच्या मौल्यवान वस्तूंची चोरी करून फरारी होत असे। ही घटना नवी मुंबईतील नेरूळ येथील आहे। कारमध्ये बसलेल्या एका महिलेला 3 आरोपींनी कारमधून उतरण्यास जबरदस्ती केली असून तुमचे पैसे बाहेर पडले आहेत असे सांगून महिलेची फसवणूक करून तिला गाडी बाहेर उतरवले आणि तितक्याच वेळात दुसऱ्या आरोपीने कारमधील महिलेची बॅग घेऊन पळ काढला। या चोर आरोपींचा हा सारा प्रकार एक रिक्षा चालक पाहत होता। यानंतर त्या रिक्षा चालकाने चोर चोर म्हणून ओरडण्यास सुरुवात केली। रिक्षा चालकाच्या मदतीने चोराला अटक करण्यात यश आले। या आरोपीचे नाव चंद्रन रघुराम असे असून तो 42 वर्षीय आहे। अटक केलेला हा आरोपी दक्षिण भारतातील रहिवासी आहे। चोरी करण्याच्या उद्देशाने तो दक्षिण भारतातून मुंबईमध्ये येत जात होता। या संपूर्ण प्रकाराविषयी नवी मुंबई पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी सचिन हिरे यांनी आमच्या प्रतिनिधींना अधिक माहिती दिली। हमारे नेहरू पुलिस स्टेशन में बैग लिफ्टिंग या कार से सामान चुराना के प्रमाण दिन ब दिन बढ़ रहा था। उसी के तहत हमने एक चोर को पकड़ लिया है। उस चोर को पकड़ने में जो रिक्शा चालक थे उनका बहुत बड़ा हमें योगदान मिला है। हमारी पुलिस की हमेशा प्रयत्न रहते हैं कि लोगों का हमें सहकार मिले। एक केस में हमें लोगों से बहुत बड़ी सहायता मिली है। उस सहायता की वजह से हम उन चोर को पकड़ पाए हैं। उस चोर ने गाड़ी के नीचे कुछ रुपया डाल के जो गाड़ी में बैठी हुई महिला थी उसको बताया कि गाड़ी के नीचे पैसा गिरा है। तो उस महिला उस दौरान पैसा उठाने के लिए नीचे झुकी। उसी दौरान उसके दो दूसरे साथीदार थे, उन्होंने गाड़ी का दरवाजा खोल के जो सामान की बैग थी वो चुनने की कोशिश की। उसी दौरान उस जगह से जाने वाला जो रिक्शा चालक था उसके उस बात ध्यान में आने की वजह से उसके साथीदार जो दूसरे रिक्शा चालक थे उनको बताते हुए उन लोगों का पीछा किया और पीछा करके रंगोली होटल के उनका पीछा करके उनको धर दबोचा है। उसी के तहत
उन्हें हमें जो लेडीज महिला थी उसका केस रजिस्टर करते हुए जो पकड़ा हुआ आरोपी उसके खिलाफ केस दर्ज किया है और उसके जो भागे हुए साथीदार है उनका तहकीकात चालू है। जो पकड़ा हुआ आरोपी है उसका पूरा नाम रविचंद्रन राघवन सेरवई करके उसका नाम वो बोल रहा है। उसका मूल निवास तमिलनाडु का उसका कहना है और उसका कहना है कि वो कुर्ला में रह रहा है। तो हमें उसकी जो कह रहा है उसकी तफ्तीश शुरू है और केस की तहकीकात शुरू है। शांततापूर्ण वातावरणात पूर्ण महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका पार पडल्या। निवडणुकांमध्ये कोणतीही अप्रिय घटना होऊ नये यासाठी पोलिसांकडून चोख बंदोबस्त करण्यात आला होता। महाराष्ट्रात बुधवारी विधानसभेसाठी मतदान पार पडले। मतदानाच्या दिवशी कोणतीही अप्रिय घटना घडू नये यासाठी पोलिसांकडून बंदोबस्त ठेवण्यात आला होता। तसेच पोलिसांनी जमावबंदीची नोटीस दिल्यामुळे प्रत्येक पक्षाकडून योग्य ती खबरदारी घेण्यात आली होती। यावेळी आमच्या टीमने पनवेलच्या मतदारसंघाचे अध्यक्ष काशीनाथ पाटील यांच्यासह परिस्थितीचा आढावा घेतला। माजी नगराध्यक्ष जय म्हात्रे यांनी सुद्धा आपल्या मतदानाचा हक्क बजावला। बुधवारी महाराष्ट्र आणि हरियाणामध्ये विधानसभेसाठी मतदान पार पडले। मतदारांनी आपला हक्क बजावत मतदान केले। पाहुयात सविस्तर वृत्त। 288 जागांसाठी विधानसभा निवडणुका सर्वत्र महाराष्ट्रभर तसेच 90 जागांसाठी हरियाणामध्ये बुधवारी अगदी शांततापूर्ण वातावरणात विधानसभा निवडणुका संपन्न झाल्या। सकाळपासूनच विधानसभा निवडणुकांच्या मतदानाला सुरुवात झाली होती। महाराष्ट्रात 91,427 मतदान केंद्रांवर मतदान संपन्न झालं। संपूर्ण महाराष्ट्रातून एकूण 4,119 उमेदवारांनी आपले नशीब आजमावले, तर हरियाणामध्ये 90 जागांसाठी एकूण 1,351 उमेदवारांनी आपले नशीब आजमावले। महाराष्ट्रातून 8,25,00,000 मतदार या उमेदवारांचं नशीब निश्चित करणार आहेत। महाराष्ट्र आणि हरियाणामध्ये विधानसभा निवडणुका पहिल्या टप्प्यातच संपन्न झाल्यात। सकाळी 7 वाजल्यापासून संध्याकाळी 5 वाजेपर्यंत मतदान केंद्रावर मतदारांच्या मतदान करण्यासाठी रांगा लागलेल्या होत्या।
विधानसभा निवडणुका शांतीपूर्ण वातावरणात संपन्न होण्यासाठी मतदान केंद्रावर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त होता. महाराष्ट्र समवेत पनवेल उरण मतदारसंघातील मतदारांनी देखील आपला मतदानाचा हक्क चोख बजावला. पनवेल विधानसभा मतदारसंघातून शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने बाळाराम पाटील तर उरण मतदारसंघातून आमदार विवेक पाटील विधानसभेसाठी नेतृत्व करीत आहेत. आज सकाळीच उरण मतदारसंघातून आमदार विवेक पाटील तर पनवेल मतदारसंघातून बाळाराम पाटील यांनी आपल्या कुटुंबियांसह मतदानाचा हक्क बजावला. दरम्यान माजी नगराध्यक्ष जयंत म्हात्रे यांच्यासोबत शेतकरी कामगार पक्षाच्या मान्यवरांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. आणि जाता जाता पुन्हा एक नजर टाकूयात आजच्या हेडलाईन्सवर. आध्यात्मिक वारकरी शिक्षण संस्थेच्या नवीन वास्तूचे उद्घाटन हरिभक्ती पारायण श्री कृष्ण महाराज लांबे यांच्या हस्ते संपन्न. सामान्य नागरिकांची फसवणूक करणारा चोर नवी मुंबई नेरूळ पोलिसांच्या ताब्यात. आणि महाराष्ट्रातील विधानसभा शांततापूर्ण वातावरणात संपन्न. आणि या बातमीबरोबरच या बातमीपत्रामध्ये वेळ झाली आता इथेच थांबण्याची. ताज्या घडामोडींचा आढावा घेण्यासाठी तुम्ही पाहत रहा कर्नाळा केबल नेटवर्क. तोपर्यंत नमस्कार.